हाँ कदम बोला. कपूर सर आता इथे राधिका वहिनींना त्यांच्या दुकानात भेटून गेलेत. हां ठीक आहे. पण त्यांच्यात काय बोलणं झालं ते नाही कळलं. ते बघतो मी. तुम्ही निघा आता तिथून आणि त्यांच्या मागावर राहा आणि मला कळवत राहा. ओके. हो सर. सर पण तेवढं ते बघतो आहो. तुमचं प्रमोशनचं बघायलाच बसलोय मी इथे. ठेवा आता फोन. हो सर. कपूर तुम्ही राधिकाला का भेटलात ते मला समजलंय. आता बघा मी काय करतो. एवढे दिवस मला वाटायचं मीच हुशार आहे, पण नाही कपूर, तुम्ही नुसते हुशार नाही तर धूर्त आहात. हा धूर्तपणाही कसा उधळून लावतो बघा तुम्ही. कपूर, या गुरुनाथ सुभेदारला अजून तुम्ही ओळखलेलं नाहीये. विनाशकाले विपरीत बुद्धी. दिवस फिरले आता तुमचे कपूर. बघाच तो. मे आय कम इन सर? या पानवलकर, बोला काय काम काढलं. बसा ना. चहा कॉफी काही घेणार? नो सर, इट्स ओके. नाही, तुम्हाला कधीपासून आत याची परवानगी मागावी लागते? पूर्वीसारखं आता काही राहिलंच नाही ना सर. हो, नाही पूर्वीसारखं राहिलं नाही आता काहीच. माझा स्टाफ सुद्धा. असो, बोला काय काम काढलं? सर, कपूर सरांचा एक निरोप आहे तुम्हाला. उद्या तुम्हाला अर्जंटली दिल्लीला जावं लागतंय. दिल्लीला? हो. कशासाठी? सर, ते आहूजा अँड सन्सच्या केसच्या संदर्भात तुम्हाला दिल्लीला जावं लागणार आहे. उद्या एक अर्जंट मीटिंग आहे आणि ती मीटिंग तुम्ही स्वतः अटेंड करावी असं कपूर सरांना वाटतंय. जेनीने तुमचं फ्लाईटचं बुकिंग केलेलं आहे. डिटेल्स तुम्हाला ती देईलच. वा, म्हणजे कपूर सरांनी मला इथून घालवायची सगळी तयारी केलेली दिसते. हां, नाही, सगळी तयारी केलेली दिसते जेनीने. मी इथून व्यवस्थित जावं यासाठी. करतो मी, कोऑर्डिनेट करतो जेनी बरोबर. थँक्यू सर. वा वा कपूर, मानलं तुम्हाला. काय डाव रचलाय मला इथून घालवायचा. मी इथून गेल्यावर तुम्हाला हवं तसं प्लॅन करता येईल ना, आणि त्याचसाठी दिल्लीला पाठवताय मला. ठीक आहे, ऍक्सेप्टेड. दिल्लीचं काम होण्याशी मतलब. आता ते कसं करायचं हे मी बघतो. आता तुम्ही बघा की गुरुनाथचं डोकं कसं काम करतं ते. रेवती, ये. काय ग, काय करून राहिली? अगं, लॅपटॉप हँग होतोय म्हणून जरा स्पेस फ्री करते त्याची. म्हणजे अगं म्हणजे लॅपटॉपचं स्टोरेज ओव्हरलोड झालं ना की तो हँग होतो, त्याचा स्पीड कमी होतो. मग आपल्याला नको असलेल्या फाईल्स, फोटोज हे डिलीट करायचं की तो पुन्हा एकदा कामाला लागतो जोमाने. हाव का? म्हणजे रेवती, हे मी पण लक्षात ठेवायला पाहिजे ना? हो, असंच असतं. सगळ्यांनाच करावं लागतं ते. हव्या असलेल्या फाईल्स ठेवायच्या, नको असलेल्या डिलीट करायच्या. आपल्या माणसांच्या बाबतीतही हे खरं झालं असतं तर किती बरं झालं असतं ना. आपल्याला नको असलेली माणसं, नको असलेले प्रसंग से डिलीट करून टाकायचे, म्हणजे आपण पण जोमानं कामाला लागू. हो ना? चांगली कल्पना आहे तुझी. पण हाच तर फरक आहे ना माणसात आणि यंत्रात. यंत्राला भावना नसतात, राग नाही, लोभ नाही, म्हणून तर ते फक्त काम करतं. खरं. पण तुला सांगू का रेवती, मी पण आता फक्त कामाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. आपण भलं ना आपलं काम भलं, बाकी कुठला विचारच करायचा नाही. बरं ऐक ना, ते कामावरनं आठवलं, आज दुकानात कपूर साहेब येऊन गेले. हो का? ते सांगत होते का यांच्या ऑफिसमध्ये एक नवीन कॉन्ट्रॅक्ट निघून राहिलं आणि यावेळेला पुन्हा एकदा प्रेझेंटेशन तुम्ही करा असं सांगायला आले होते ते. अरे बघ, चांगलं आहे की. काय चांगलं आहे रेवती? अगं, ते म्हणून राहिले का ते मदत करायला तयार आहेत.
पण पुन्हा यांना कळलं तर वादविवाद भांडणं नकोच ते. पण ते ऐकूनच नाही राहिले. एकदा अपयश आलं म्हणजे पुन्हा प्रयत्न करायचा नाही असं आहे का? कपूर साहेब काय किंवा ऑफिसमधली बाकीची मंडळी काय, ही तुला फक्त मदत करणार आहेत. प्रेझेंटेशन तर तुलाच करायचंय. कसं आहे ना की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी तर त्यालाच प्यावं लागतं. राधिका तसंच आहे. ही सगळी माणसं तुला फक्त मदत करणार आहेत. काम तुलाच करायचंय. मग तुझं काय म्हणणं आहे का मी करावं काय? अगं अर्थातच करायचंच आहे. बरोबरच आहे तुझं. नाही आपणच काऊन वाईट विचार करायचा. मी करते प्रयत्न. पण कसं आहे ना रेवती, इतक्या गोष्टी घडून गेल्यात ना, का असं वाटतं का सरळ साधं सोपं असं काही होणारच नाही. एखादी चांगली गोष्ट घडायला लागली ना, का असं वाटतं का यानंतर नक्की काहीतरी वाईट घडणार. चल ना बाहेर. तू लवकर आलायस ना, प्लीज आपण बाहेर जाऊन फिरायला प्लीज. प्लीज बच्चा मी दमलोय की जस्ट आलोय, मला बसू दे ना जरा प्लीज. थोडा काय दमलास? काम करून नाही विचार करून दमलोय. कसला विचार? हिस्ट्री रिपीट्स. म्हणजे कपूर सरांनी राधिकाला परत एकदा ते कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परत? आणि आता या वेळेला तर ऑफिस मधले बाकीचे लोकही त्यांना मदत करणार. आई ठीक आहे, त्यांना काय करायचं ते करू दे, हवी तेवढी मदत करू दे. तसंही त्या गुड फॉर नथिंगला काहीच जमणार नाही. नाही, ते झालंच. पण गमतीची गोष्ट अशी आहे बच्चा की त्यांना वाटतंय ते जे काही करतायत ना हे मला माहितीच नाहीये. सिरियसली? हो अरे अहो इनोसेंट. नाही इनोसेंट कसली, एक से बढ़कर एक आहेत सगळे. पण त्यांना माहिती नाहीये गुरुनाथ सुभेदारचं डोकं किती शार्प आहे. कपूर सरांनी मला बळजबरी दिल्लीला पाठवायचं ठरवलंय. म्हणजे मी इथं नसताना माझ्या अनुपस्थितीत हे सगळे राधिकाला ते प्रेझेंटेशन तयार करायला मदत करतील, पण मी असं होऊ देणार नाही. म्हणजे काय करणार आहेस तू? ते सांगतो मी तुला, पण आता एवढंच महत्वाचं आहे तुझ्यासाठी की तुला ज्या कपूरनं कामावरून काढून टाकलं ना त्याला कसा झटका देतो मी ते बघ असतो. आणि राधिकाला वाटत असेल की त्या कपूरच्या जीवावर मी गुरमीत जगू शकते, ती नाही सगळी गुरमी उतरवली ना तर नावाचा गुरुनाथ सुभेदार नाही. ओके प्लीज डू दॅट. आय एम सो वेटिंग फॉर दॅट मोमेंट. राधिका काय स्वप्न बघायची आहेत ना ते आत्ताच बघून घे. मग देवी पुन्हा वर येते आणि या वेळेला देवी लाकडाची कुऱ्हाड घेऊन येते. मग लाकूड तेवढ्या खुश होतो. तो देवीला म्हणतो, देवी हीच माझी कुऱ्हाड आहे लाकडाची. मग देवी त्याच्यावरती खुश होते. ती लाकूड तोड्याला म्हणते, लाकूड तोड्या मी तुझ्यावरती प्रसन्न झाले म्हणून लाकूड तोड्या मी तुला ही सोन्याची चांदीची आणि तुझी लोखंडाची कुऱ्हाड तुला परत देतेय. लाकूड तोड्या खूप खुश होतो आणि तिन्ही कुऱ्हाडी घेऊन घरी जातो. चल दूध पी बरं. शाबास. मग आवडली का गोष्ट? बढिया आहे ना. काय शिकलास तू? कधी खोटं नाही बोलायचं. हा शाबास. खोटं बोलायचं नाही आणि नको त्या गोष्टींचा लोभ करायचा नाही. जी गोष्ट आपली आहे तीच आपली म्हणून सांगायचं, जी आपली नाही ती आपली नाही असं सांगायचं. हो की नाही? शाबास. चला दूध पिऊन टाका बरं. चला 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 शान माझं बाते. आई बोले पुरे पोट भरलं? हो. आई मी टीव्ही लाव. आता टीव्ही नाही बघायचा, आता झोपायचंय ना. थोडा वेळ. नको ना थोडा वेळ, आधी झोप. हा उद्या बघ टीव्ही. हो. जा झोप बरं.
हॅलो, बोला आनंद भाऊजी. वहिनी, उद्या काय करताय? अहो, काय करताय म्हणजे काय? नेहमीचीच घरची कामं, दुकान. नाही, मग वेळात वेळ काढून अजून एक काम करा. काय? उद्या तुम्ही ऑफिसला या. उद्या? हो, उद्या. म्हणजे काय ना, उद्या आम्ही आपल्या प्रेझेंटेशन बद्दल काही बोलणार आहोत, काही मुद्दे काढणार आहोत. सो तुम्ही तिथे असाल ना, मग खूप बरं पडेल. म्हणजे काय, तुम्हाला कळेल की कसा आणि काय अभ्यास करायचा. आणि जर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले तर तुम्हाला माहित असेल. खरंच ही तर खूप बढिया गोष्ट आहे. खरं तर हे सगळं मला सुचायला पाहिजे होतं. मी येईन भाऊजी. पण आता पण काय? नाही भाऊजी, का कोण जाणे, मला कसं तरी वाटून राहिलं. नाही म्हणजे हे असं सगळं लपून करणं, आपण हे सगळं बरोबर करतोय ना? वहिनी, चांगल्या गोष्टीसाठी जर आपण खोटं बोलतोय तर काहीही हरकत नाही. ही कृष्ण नीती आहे, कळलं? आता मनात काही डाऊट ठेवू नका आणि उद्या या तुम्ही. भाऊजी मी येते, पण हे असतील ना तिथे? अरे नाही, गुरु दिल्लीला जाणार आहे. म्हणजे कपूर सर त्याला पाठवणार आहे दिल्लीला. हाव का? हो, म्हणजे तो नसेल, तुम्ही या उद्या. बरं, मी येते मग उद्याला. फक्त दुकानात थोडी कामं आहेत, तेवढी करून येते. हा ठीक आहे, आम्ही वाट बघतो. हो, ठेवू भाऊजी? हो. ये लीजिए. और ये आपके लिए. ये का है भाऊजी? ये अथर्व का स्वेटर है, आपके करण के लिए. रखो. इतना काहे करती है हमरे लिए? जैसे मेरा अथर्व वैसे आपका करण. लो. हमरा मुन्ना तो बहुत खुश हो जाएगा. धन्यवाद भाऊजी. अरे का करती है? चल बच्चा, मी येतो. हा, दिल्लीला जाऊन पटकन येतो तुला भेटायला. ओके? I'm gonna miss you so much. मला सेल्फी पाठवायचा. ओके ऑफकोर्स, दिल्लीला पोहोचल्या सेल्फी पाठवतो ना तुला मी. ओके? ओके, टेक केअर. यू टू. मी पण बच्चा. या. बाय, आय लव्ह यू. नीट. बाय बच्चा. ए शनाया, तुझा फोन. काही वास नाही येत आहे. कसला वास? झुणण्याचा वास. हो, खूपच स्मेल येतोय ग. आय नो राईट. गॉड, नाकाला चिमटे लावा. तसंही कोणाचं तरी नाक लवकरच कापलं जाणार आहे. नाक तर तुझं कापलं जाणार आहे. शुर्पणा का कुठची. शूर्पणखा. इट्स शूर्पणखा. म्हणजे रामायण मधले कॅरेक्टर आहे, रावण सिस्टर. आय डोंट हॅव अ ब्रदर. गॉड, ते जाऊ दे. पण त्या लक्ष्मणनी ना, आय गेस तिचं नोज कट केलं होतं. वाय? आय डोंट नो. एक मी इतकं कट करणार आहे. ऐक ना, आपण घरी जाऊया. तू चल लवकर. चल. जेनी, श्रेयस, राधिका वहिनी आलेत ना की मग कामाला लागूया. तुला ते मार्केट रिसर्चचं सांगितलं होतं ते? नाही सर, ते मी मार्केट रिसर्च करून रेशोज बनवून ठेवलेले आहेत. हा. आणि काही इमेजेस सुद्धा कॉपी करून ठेवल्यात. म्हणजे मग राधिका वहिनींना प्रेझेंटेशनसाठी त्याचा उपयोग होईल. काय बघितलंस जेनी? मोर देन एक्सपेक्टेड. आधी जेव्हा श्रेयसचं इन्व्हॉल्वमेंट वेगळीकडे होतं तेव्हा असं फोकस नव्हता तो. आणि आता बघ, इन्व्हॉल्वमेंट आहे, मग फोकस बघ त्याचा. नाही सर, मला अगदीच पटतंय तुमचं म्हणणं. आता मी ठरवलं, एक टार्गेट सेट करायचं आणि ते अचीव्ह करायचं. दॅट्स इट. तू डेफिनेटली अचीव्ह करशील श्रेयस. बिकॉज ऑनेस्टी इन वर्क ऑलवेज विन्स. या. आणि हो, परवा कपूर सरांनी पण सांगितलं होतं ना की ही इज इम्प्रेस्ड विथ युअर वर्क आणि ते तुझं प्रमोशन बद्दल विचार करणार आहेत. आणि हा, कपूर सर आले की नाही
आलेत सर, पण ते आल्या आल्या लगेच हेड ऑफिसला गेले. हेड ऑफिस? सर आज ती बोर्ड ऑफ डिरेक्टर्स बरोबर मीटिंग आहे ना. अरे हो, उद्याच आहे प्रमोशनचं. श्रेयस, सर पण आपलं अप्रेझल गुरु सरांनी बनवलंय, त्यामुळे आपल्याला कितपत प्रमोशन मिळेल जरा शंकाच आहे. यू अननेसेसरीली वरिंग श्रेयस. कपूर सर आहेत ना, ही इज मच सिनियर दॅन गुरु सर. त्यांच्या असेला डेफिनेटली काहीतरी व्हॅल्यू आहे ना. हो, बघूया उद्या काय होतंय ते. सर ही तुमच्या रूमची की. थँक्यू. थँक्यू थँक्यू. हाय. हा बच्चा बोल. अरे आज सुखा मी मिस करते तुला. हो बच्चा, मी पण मिस करतोय तुला. पण तू आहेस कुठे? मी येते ना तिथे. नाही नाही नाही, थांब थांब, मी आता एका हॉटेलवर थांबलो. का? तुला माहितीये ना आपला प्लॅन बच्चा. हा राईट राईट राईट, सॉरी सॉरी. गॅरी यार, कसला सॉलिड आहेस तू, सुपरमॅन आहेस तू, किती छान प्लॅन करतोस रे. प्लीज आता राधिका आणि कपूरच्या प्लॅनचा फियास्को कर तू. ते तर होणारच आहे. राधिका फेल होणार आहे प्रेझेंटेशन देण्याच्या आधीच. बच्चा ऐक, मी तुला ते सगळे अपडेट्स नंतर देतो. आता मी कदमांच्या फोनची वाट बघतोय. ते कुठल्याही क्षणी फोन करतील आणि मला अपडेट्स देतील. तू एक काम कर ना, मधल्या वेळात तू समिताला फोन करून तिच्याकडून अपडेट्स घे जरा. ओके ओके, यस बॉस. ठीक आहे तुझ्यासाठी काही पण. एव्हरीथिंग इज फॉर यू बच्चा. तुझ्यासाठी चाललंय सगळं. आय लव्ह यू. सो एक्साइटेड, खूप मजा येणार आहे. बाय, लव्ह यू. ओके, हो बाय बाय बाय. मिसेस सुबेदार, प्रेजेंटेशन शुरू करते हैं. जेनी, यस सर. आनंद कहाँ है? सर ही इज अटेंडिंग एन इम्पॉर्टंट कॉल. ओके. सर, थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. मोस्ट वेलकम. एक मिनिट सर. इस बार ये कॉन्ट्रैक्ट आपको ही मिले, हम ऐसी तैयारी करेंगे. क्यों मिस्टर पानोलकर? येस श्योर सर, लेकिन पहले हम पॉइंट टू पॉइंट डिस्कस करें. हाँ श्योर. हा बोला कदम. गुरु सर, इथे राधिका वहिनी आल्यात. कामाचं काय झालं? सर, मी त्यांचं सगळं बोलणं व्हिडिओ रेकॉर्ड केलंय. तुम्हाला लगेच फॉरवर्ड करतो. हा करा लगेच. हो सर. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड बिझनेस मिस्टर कपूर. तुमचा गेम खेळून झाला, आता माझा गेम सुरू.